नमस्कार मित्रांनो, काही मुलांची रिक्वेस्ट होती की परीक्षेच्या तारखा लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात का? तर त्या दृष्टिकोनातून आपण फेब्रुवारी 2026 या महिन्यावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या घेणार आहोत. ह्या सर्व चालू घडामोडी आपण IBPS पॅटर्ननुसार घेणार आहोत. म्हणजेच IBPS ज्या टॉपिकवरती ज्या प्रकारचे करंट अफेअर विचारते त्याच प्रकारचे करंट अफेअर आपण इथे कव्हर करणार आहोत. परीक्षेमध्ये जर फेब्रुवारी महिन्यावरती प्रश्न विचारलाच तर शक्यतो तो प्रश्न या आपल्या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच मासिक पाळी स्वच्छतेचा म्हणजेच मेन्स्ट्रल हायजीनचा अधिकार हा कोणत्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचं म्हटलेलं आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिलेला आहे आणि तो निकाल देत असताना त्यांनी मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अधिकार याच्यावरती देखील भाष्य केलेले आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने की हा जो मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अधिकार आहे तो मूलभूत अधिकार असून तो संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकारामध्ये मोडतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर देखील दिलेली आहे की ज्या काही शाळेत जाणाऱ्या मुली आहेत मग त्या कोणत्या, तर इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या त्यांच्यासाठी मेन्स्ट्रल हायजीनवरती एक पॉलिसी बनवण्याचा आदेश देखील कोर्टाने दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, दलाई लामा यांनी 68व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणत्या अल्बमसाठी आणि कोणत्या विभागात जिंकला? तर दलाई लामा यांनी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे आणि तो जिंकलेला आहे मेडिटेशन या अल्बमसाठी. आणि कोणत्या विभागात? तर बेस्ट ऑडिओ बुक नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या विभागामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा जो ग्रॅमी पुरस्कार सोहळा होता हा सोहळा कोठे पार पडला 68वा? तर तो पार पडलेला आहे अमेरिकेच्या लॉस एंजेलिस या शहरामध्ये. त्यामुळे शहर देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, अलीकडे अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेला संयुक्त प्रशिक्षण सराव अग्निपरीक्षा हा कोणत्या दलांदरम्यान आयोजित करण्यात आलेला? तर अरुणाचल प्रदेशमध्ये नुकताच अग्निपरीक्षा हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव पार पडला आणि हा सराव पार पडलेला इंडियन आर्मी आणि इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP यांच्या दरम्यान. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. एकतर तुम्हाला याचे लोकेशन विचारतील अरुणाचल प्रदेश किंवा मग तो कोणाच्या दरम्यान पार पडला त्याच्यावरती प्रश्न विचारतील. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्य सरकारने 24 तासात 5555 महिला व विद्यार्थिनींना सायकल वितरित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवलेला आहे? तर भारतातील आंध्र प्रदेश या राज्य सरकारने 24 तासामध्ये 5555 महिला आणि विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण केलेले आहे आणि त्यामुळे त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, प्रवासी वाहतुकीसाठी हायड्रोजन आधारित बस चालवणारा भारतातील पहिले विमानतळ कोणता ठरणार आहे? तर असे कोणते विमानतळ आहे की ज्याच्यावरती हायड्रोजनवर आधारित असलेली बस ही प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात आहे? आणि अशा प्रकारे हायड्रोजन आधारित बस चालवणारे भारतातील पहिलेच विमानतळ ठरलेले आहे कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, 31 डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणते ठरलेले आहे? भारत हा देश नवीकरण ऊर्जेच्या क्षमतेबाबत आपली कॅपॅसिटी वाढवत आहे आणि त्याचबरोबर या क्षमतेमध्ये सर्वाधिक योगदान कोणते राज्य देत आहे? तर 31 डिसेंबर 2025 पर्यंतची जी आकडेवारी आहे ते आपण लक्षात घेतली तर याच्यामध्ये गुजरात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. गुजरात हे राज्य
नवीकरण ऊर्जा क्षमतेत जवळपास देशाच्या क्षमतेच्या 16.5% एवढे योगदान हे एकट्या गुजरात राज्याचे आहे नवीकरण ऊर्जेच्या बाबतीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2026-27साठी सलग 9वा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये किती कर्तव्यांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे? आता 1 फेब्रुवारी 2026 रोजी हा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? तर त्यांनी सलग 9व्यांदा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मग हा अर्थसंकल्प कर्तव्यांवर आधारित असलेला किंवा कर्तव्यांपासून इन्स्पायर असलेला अर्थसंकल्प आहे आणि याच्यामध्ये एकूण 3 कर्तव्य सांगितलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो अर्थसंकल्प आहे 2026-27चा याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे आणि आपण याचा सेपरेट व्हिडिओ देखील घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्प 2026चे जे काही सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या महत्त्वाच्या योजना आहेत, घोषणा आहेत, त्या सर्व आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तो व्हिडिओ आत्ता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्की बघा. त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. प्रश्न क्रमांक 8. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना हवामान विज्ञानातील योगदानासाठी भूविज्ञानातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे? तर भूविज्ञानातील नोबेल म्हणजे ज्याला नोबेल ऑफ जिओसायन्स म्हणून ओळखलं जातं, त्या पुरस्काराचे नाव आहे क्राफोर्ड प्राइज म्हणून. आणि हा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून मानव संसाधन विभागामध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? तर नियुक्त्या ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर जर महिलेची अशा प्रकारे पहिल्यांदाच कुठे नियुक्ती होत असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावरती ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत निवेदिता दुबे या. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 10. आशियाई रायफल आणि पिस्तूल शूटिंग स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली जात आहे? भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी ही आशियाई रायफल आणि शूटिंग स्पर्धा 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. जे विद्यार्थी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडींची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपला एक चालू घडामोडींचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 अशा 13 महिन्यांच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. या चालू घडामोडी 1 लायनर स्वरूपात असतील, म्हणजेच एका बाजूला यामध्ये आपण प्रश्न दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर दिलेले असेल आणि ह्या सर्व चालू घडामोडी ह्या टॉपिक वाईज घेतल्या जातील. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याची तुम्ही तयारी व्यवस्थितरित्या करू शकता. हा कोर्स कसा जॉईन करायचा? तर यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करावे लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 11. प्रो रेसलिंग लीग PWL 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर नुकतीच पार पडलेली प्रो रेसलिंग लीग PWL 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे हरियाणा थंडर्स या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. खंजर 13 2026 हा संयुक्त विशेष दलांचा लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही लष्करी सराव पार पडलेले असतात लेटेस्ट त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्या दृष्टिकोनातूनच हा जो खंजर 13 लष्करी सराव होता 2026चा जो नुकताच पार पडलेला आहे तो पार पडला भारत म्हणजेच इंडिया आणि किर्गिझिस्तान या देशादरम्यान. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे.
मग हा खंजर कोठे पार पडला असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तो पार पडलेला आहे आसाम राज्यात. त्यामुळे त्याचे लोकेशन देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, सुमारे 1 वर्षाच्या राष्ट्रपती राजवटीनंतर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर गेला वर्षभर हे मणिपूरवर इथनिक सुरॉईड चालू होत्या आणि त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू होती. आणि याच्यानंतर आता मणिपूरला नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत आणि त्यांचे नाव आहे युमनम खेमचंद सिंघे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 14, 2025मध्ये इंडिया चायना द्विपक्षीय व्यापाराने विक्रमी पातळी गाठली. एकूण व्यापार मूल्य किती होते? तर जे काही इंडिया आणि चायनामध्ये बायलॅटरल ट्रेड असतं म्हणजे द्विपक्षीय व्यापार असतो त्याने 2025 या वर्षामध्ये विक्रमी पातळी गाठलेली आहे आणि या व्यापाराचे मूल्य होते 155.6 अब्ज अमेरिकन डॉलर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 कोणत्या विषयाशी किंवा याची थीम काय होती? तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 ही नुकतीच पार पडलेली आहे. मग ही कोठे पार पडली असा प्रश्न येऊ शकतो. तर ही पार पडली दुबई या ठिकाणी. त्यामुळे याचे ठिकाण लक्षात ठेवा. आणि ही मग कोणत्या विषयाखाली किंवा याची थीम काय होती या समिटची? तर ती होती शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, बॅडमिंटन एशियन टीम चॅम्पियनशिप 2026ची 6वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर आशियाई बॅडमिंटन टीम चॅम्पियनशिप 2026 ही याची 6वी आवृत्ती असून ही आयोजित केली जात आहे चायना या देशामध्ये. आणि याचं शहर कोणतं? तर क्विंगडाओ या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, मोल्ट बुक म्हणजे काय ज्याने अलीकडेच जागतिक पातळीवर लक्ष वेधलेले आहे? तर मोल्ट बुक ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जशी इंस्टाग्राम किंवा ट्विटर आहे. मात्र ती फक्त AI एजंटसाठी असलेले सोशल नेटवर्क आहे. म्हणजे फक्त जे काय AI बॉट्स किंवा AI रोबोट्स आहेत त्यांच्यासाठी हे सोशल नेटवर्किंग आहे. म्हणजे आपल्यासाठी जसं इंस्टाग्राम आणि ट्विटर आहे किंवा फेसबुक आहे त्याच प्रकारे हे जे काय AI बॉट्स आहेत हे त्या मोल्ट बुकचा वापर करून त्याच्यावरती पोस्ट करू शकतात, कमेंट करू शकतात किंवा त्याच्यावरती ती कम्युनिटी तयार करू शकतात. मग टेक्नॉलॉजी किती पुढे चालली याचं एक उदाहरण हे मोल्ट बुक असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारताची पहिली सहकारी तत्वावरील राईड हेलिंग सेवा भारत टॅक्सी कोणी सुरू केली? तर सहकारी तत्वावर सुरू झालेली भारतातील पहिली राईड हेलिंग सेवा भारत टॅक्सी याचे अनावरण किंवा याची लॉन्चिंग केलेले आहे सहकार मंत्री अमित शहा यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19, जानेवारी 2026मध्ये USD 1 ट्रिलियन बाजार भांडवल किंवा मार्केट कॅपिटलायझेशन गाठणारी जगातील पहिली किरकोळ विक्रेती किंवा रिटेल कंपनी कोणती ठरलेली आहे? ज्या कंपनीचं बाजार भांडवल हे किंवा ज्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो हे $1 ट्रिलियन बनलेलं असून आणि अशा प्रकारे ही जगातील पहिलीच रिटेल कंपनी ठरलेली आहे की जिचं मार्केट कॅपिटल हे $1 ट्रिलियन बनलेलं आहे. तर ती कंपनी आहे वॉलमार्ट ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा स्वरूपाचे प्रश्नच पेपरमध्ये IBPS जास्त विचारत असते त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025चा प्रदान करण्यात आला ग्यालुम आशिदोरजी वांगमो वांगचुक यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 21, 2026 हिवाळी ऑलिम्पिक त्यालाच मिलानो कॉर्टिना 2026 असं म्हटलं जातं
ते कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहेत? तर 2026चे जे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या आयोजित केलेल्या आहेत इटली या देशामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हिवाळी ऑलिम्पिक खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेल्या कामामुळे प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज कोणी जिंकला? तर जी मुले ही शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि त्यांना मग शिकवण्यासाठी, त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्यासाठी ज्यांनी लर्निंग स्कूल्स तयार केले भारतभरामध्ये, अशी जवळपास 800पेक्षा जास्त लर्निंग स्कूल उभारणारे रुबल नागी यांना या त्यांच्या कामामुळे जगातील प्रतिष्ठित असा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझ्या दृष्टिकोनातून हा पेपरमध्ये नक्की विचारला गेला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23, महिला प्रीमियर लीग WPL 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? तर नुकतेच महिला प्रीमियर लीग ही देखील पार पडलेली आहे 2026 या वर्षातील आणि याचे विजेतेपद जिंकलेले आहे RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या शहराने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. 2026चे जे WPLचे टायटल आहे हे यांचे दुसरे टायटल आहे, म्हणजे दुसऱ्यांदा यांनी WPL हे स्पर्धा जिंकलेली आहे. तर यावर्षीचे उपविजेतेपद कोणाला मिळालेले आहे? तर ते आहे डेक्कन चार्जर्स या संघाला. त्यामुळे हे उपविजेता कोण आहे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24, विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार कोणी जिंकला? भारताचे जे नागरी उड्डाण मंत्री आहेत राम मोहन नायडू यांच्या हस्ते देण्यात आलेला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा विंग्स इंडिया 2026 पुरस्कार देण्यात आलेला आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या विमानतळाला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 25, आर्थिक वर्ष 2027मध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प सादर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर भारतातील केरळ या राज्याने फायनान्शियल इयर 2027मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्ररित्या अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर करणारे हे भारतातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि जे काही केरळ राज्याचे टोटल बजेट आहे त्या टोटल राज्याच्या बजेटच्या जवळपास 19.7% एवढे बजेट हे त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन योजना असतील किंवा त्यांच्या आरोग्य सोयी असतील किंवा त्यांचे एकूणच कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी ज्या असतील त्या राबवण्यासाठी त्यांनी एकूण बजेटच्या 19% एवढी रक्कम राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे हे देखील एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 26, अलीकडेच केंद्र सरकारने भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी कोणत्या वर्षाचे नवीन लक्ष्य निश्चित केलेले आहे? तर भारत सरकारने कुपोषणमुक्तीसाठी एक टार्गेट ठेवले होते. ते पूर्वीचे टार्गेट कोणते होते? तर ते होते 2022पर्यंत भारताला कुपोषणमुक्त माल न्यूट्रिशन फ्री करायचे होते. मात्र हे टार्गेट रिवाईज करून सध्या 2030 हे नवीन टार्गेट ठेवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27, पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर नुकतीच अंडर-19 वर्ल्ड कप 2026 पार पडला आणि या पुरुषांच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे भारतीय संघाने आणि हे भारतीय संघाचे एकूण 6वे विजेतेपद आहे अंडर-19 वर्ल्ड कपमधले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर या सामन्यामध्ये भारताने कोणाला हरवलेलं आहे? तर इंग्लंडचा पराभव करून हे विजेतेपद भारताने पटकावलेले आहे. त्यामुळे उपविजेता कोण आहे तो देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, एशियन रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये
पदक तालिकेत कोणता देश अव्वल ठरला? तर नुकत्याच पार पडलेल्या एशियन रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये अव्वल देश ठरलेला आहे भारत हा देश. मग आपण मगाशीच पाहिलेलं की या स्पर्धा कोठे पार पडल्या, तर या स्पर्धा पार पडलेल्या नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली. आणि मग नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने अतिशय चांगली कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावलेला आहे. मग यामध्ये भारताने एकूण किती पदके पटकावली, तर एकूण 94 पदके भारताने पटकावलेली आहेत. आणि या 94 पदकांपैकी 51 पदके ही गोल्ड मेडल आहेत. त्याच्यानंतर 23 पदके ही सिल्वर मेडल आहेत आणि 20 पदके ही ब्रॉन्झ मेडल आहेत. त्यामुळे ही आकडे देखील लक्षात ठेवा. एकूण पदके किती आहेत, तर 94 आणि त्यापैकी 51 गोल्ड. एवढं जर लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29. 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील लोकर उत्पादनात सर्वात मोठे राज्य कोणते? तर लोकर उत्पादनाच्या बाबतीत नुकतीच एक आकडेवारी समोर आलेली आहे आणि या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते आहे राजस्थान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर भारत हा देश जगामध्ये लोकर उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे, तर भारताचा लोकर उत्पादनात जगभरात 9वा क्रमांक लागतो. हे देखील या निमित्ताने तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026मध्ये महिलांच्या गटात सुवर्णपदक कोणत्या राज्याने जिंकले? तर नुकताच पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 पार पडला आणि याच्या महिलांच्या कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे झारखंड या राज्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या रोडमॅपनुसार 100% विमा कव्हरेज मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? तर इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या मोहिमेनुसार 100% विमा कव्हरेज कोणत्या जिल्ह्याला मिळालेले आहे, तर तो जिल्हा आहे अलवार हा राजस्थानमधील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. प्रगत अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते? तर ॲडव्हान्स अशी अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करणारे भारतातील पहिले बंदर ठरलेले आहे VO चिदंबरनार पोर्ट प्राधिकरण हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. ही जी ॲडव्हान्स्ड अँटी ड्रोन फॅसिलिटी आहे त्याच्यामुळे 360 डिग्री कव्हरेज मिळणार आहे. त्याचबरोबर ही प्रणाली याची रेंज ही 5 किलोमीटर एवढी असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. नुकत्याच झालेल्या जपानच्या निवडणुकीत 2026मध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी LDPला प्रचंड विजय मिळवून देणारे नेतृत्व कोणी केले? तर जपानच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने प्रचंड बहुमत मिळवलेले आहे. आणि या पार्टीचे नेतृत्व कोणी केले? तर याचे नेतृत्व केलेले आहे सनाई ताकाईची यांनी. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 34. पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल शिक्षण उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? तर अशा प्रकारचे जे गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत त्याच्यावरती प्रश्न IBPS विचारते. तर हा जो पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल एज्युकेशनचा उपक्रम सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारने. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा कशासाठी उपक्रम आहे? तर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सैफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर सर्वात आधी ही जी सैफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा होती 2026ची ती कशासाठी संबंधित होती किंवा कोणत्या खेळाशी संबंधित होती?
तर ती होती फुटबॉल या खेळाशी संबंधित. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जातो आणि याचे अजिंक्यपद मिळवलेले आहे भारत या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. भारताने बांगलादेश या देशाला हरवून हे स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्याचबरोबर हा जो अंतिम सामना झाला तो कोठे झाला, तर तो झाला नेपाळ या देशामध्ये. त्यामुळे ठिकाण देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 36. भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना कोणत्या बँकेने जारी केला? तर भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना FPIचा परवाना जारी केलेला आहे कोटक महिंद्रा बँकेने. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37. भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर आदित्य पंड्या यांनी चंद्र ॲनालॉग मोहीम पूर्ण केली. ही मोहीम कोणत्या संस्थेने आयोजित केलेली? म्हणजे चंद्रासारखे वातावरण तयार करून ही चंद्र ॲनालॉग मोहीम अरेंज केली जाते आणि ही मोहीम आयोजित केली होती आकाश स्पेस स्टुडिओ या संस्थेद्वारे. ही इस्रोशी संलग्न असलेली किंवा इस्रोने ॲप्रूव्ह केलेली संस्था आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही मोहीम जी होती ती पूर्ण केलेली आहे भारताचे सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर आदित्य पंड्या यांनी. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. यांचे वय किती आहे? तर हे केवळ 17 वर्षाचे आहेत. त्यामुळे हे वय देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या 79व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ज्याला आपण संतोष ट्रॉफी म्हणतो त्याचे विजेतेपद कोणी जिंकले? तर संतोष ट्रॉफी ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो. तर ही स्पर्धा आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित आणि 2026च्या 79व्या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेले आहे सर्व्हिसेस या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग उपविजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ते पटकावले आहे केरळ या संघाने. सर्व्हिसेसने केरळला पराभूत करून या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे. मग ही स्पर्धा कोठे झाली संतोष ट्रॉफीची? तर ही स्पर्धा झाली आसाम राज्यात. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39. मिलानो कार्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणजे टॉर्च बिअरर म्हणून कोणत्या भारतीय दिग्गजाची निवड झाली? तर मी मगाशीच सांगितलेलं की हिवाळी ऑलिम्पिक हे आपल्या एक्झामसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याला मिलानो कार्टिना 2026 म्हटलं जातं आणि हे ऑलिम्पिक जे भरणार आहे हिवाळी ऑलिम्पिक विंटर ऑलिम्पिक गेम्स त्याचा मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा याची निवड झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40. 2026 मध्ये कोणत्या जागतिक सेंद्रिय व्यापार मेळाव्यात भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून नामांकित करण्यात आले? तर बायोफाक या नावाने जो सेंद्रिय व्यापार मेळावा पार पडला त्या मेळाव्यामध्ये भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून नामांकित करण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो मेळावा होता तो कोठे पार पडला? तर तो पार पडलेला जर्मनी या देशात. त्यामुळे ठिकाण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या मेळाव्यात भारतातर्फे कोणी प्रतिनिधित्व केले? तर भारताची जी अपेडा म्हणून संस्था आहे या संस्थेने जिला ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हटलं जातं, या अपेडाने भारताचे प्रतिनिधित्व या मेळाव्यामध्ये केलं होतं. मग हा कशासाठी मेळावा आहे? तर ऑर्गॅनिक जे ॲग्रिकल्चर आहे किंवा सेंद्रिय शेती जी आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला. प्रश्न क्रमांक 41. थन्या सीनाथन या कोणत्या राज्याच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. केरळ राज्याच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत थन्या सीनाथन या. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ हे का महत्त्वाचं आहे? कारण थन्या सीनाथन या केवळ केरळच्याच नाही
तर भारताच्या देखील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश ठरलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 42. अलीकडेच भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिला म्युझिकल रोड सुरू करण्यात आलेला आहे मुंबई शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो रोड आहे तो कोठून कुठेपर्यंत आहे? तर हा म्युझिकल रोड आहे नरिमन पॉईंटपासून ते वरळीपर्यंत. नरिमन पॉईंट ते वरळी. त्याचबरोबर ह्यासाठी कोणती ट्यून प्ले होते जेव्हा या रोडवरून आपण जातो? तर जय हो ही जी ट्यून आहे ती ट्यून येथे प्ले होते. त्याच्यानंतर कधी प्ले होते? तर जेव्हा आपले व्हेकल हे 70 ते 80 किलोमीटर पर आवर या स्पीडने असेल तेव्हाच जय हो ही ट्यून या म्युझिकल रोडवरती प्ले होत असते. त्यामुळे ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43. कौशल रथ हा उपक्रम कोणत्या राष्ट्रीय अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे? तर हा जो कौशल रथ उपक्रम आहे तो सुरू करण्यात आलेला आहे युवा AI फॉर ऑल या अभियानांतर्गत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. हा एक मोबाईल डिजिटल लॅब आहे, म्हणजे चालता फिरता आपण म्हणू शकतो लॅब, डिजिटल लॅब, की जेणेकरून डिजिटल ॲक्सेस सर्व भारतभर मिळवण्यासाठी किंवा त्याचे ट्रेनिंग लोकांना, शिक्षकांना देण्यासाठी हा अभियान किंवा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44. डिजिटल पडताळणीसाठी जेमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांवर QR कोड सुरू करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर हा निर्णय घेतलेला आहे ओडिसा राज्य सरकारने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. जेव्हा आपण हा QR कोड स्कॅन करू तेव्हा त्याच्यावरती मग ज्याची जमीन असेल त्याची पूर्ण मालकी हक्क किंवा त्याचे डॉक्युमेंट्स किंवा डिटेल्स उपलब्ध होतात. त्या जमिनीचा मॅप देखील उपलब्ध होतो. तसेच त्याचे पूर्वी जर काही व्यवहार झाले असतील जमिनीचे तर ते देखील त्याच्यावरती दिसून येतात. त्यामुळे हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 45. अलीकडेच निधन झालेल्या सरला महेश्वरी या कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या? तर सरला महेश्वरी ह्या एक प्रसिद्ध वृत्तनिवेदिका होत्या आणि त्यांनी दूरदर्शन या वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदिका म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा देखील एक इंडेक्स नुकताच जाहीर झालेला आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 NRI 2025 याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 45वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. 127 देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 45वा. प्रश्न क्रमांक 47. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवले? तर बांगलादेशमध्ये देखील नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे आणि त्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवलेले आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने, BNPने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही पार्टी कोण चालवतं किंवा याचं नेतृत्व कोण करतं ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर तारिक रहमान हे या पार्टीचे नेतृत्व करतात. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48. बेरोजगार महिला आणि ट्रान्स वुमन यांना मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ज्या बेरोजगार महिला असतील आणि त्याचबरोबर ट्रान्स वुमन असतील 35 ते 60 या वयोगटातील, हा वयोगट इथे महत्त्वाचा आहे. 35 ते 60 वयोगटातील ज्या सोशली बॅकवर्ड महिला असतील किंवा बेरोजगार महिला असतील आणि त्याचबरोबर ज्या ट्रान्स वुमन आहेत त्यांना मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे केरळ राज्य सरकारने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल.
मग ही जी मासिक पेन्शन आहे ती किती रुपयाची आहे, तर ती आहे 1,000 रुपयाची. म्हणजे महिन्याला 1,000 रुपयाची ही पेन्शन दिली जाणार आहे. त्यामुळे ही स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्याची आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49, स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या 2025 ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. तर स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत 2025 या वर्षातील ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंग जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर तो आहे USA म्हणजे अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश आणि मग तिसऱ्या क्रमांकावर आपल्या देशाचा भारताचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 50, आमदारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी AI आधारित फेस रिकग्निशन तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले विधिमंडळ कोणत्या राज्याचे ठरले. तर अशा प्रकारे AIवर आधारित असलेले म्हणजे AI बेस फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजी वापरणारे कशासाठी, तर आमदारांची MLAची उपस्थिती नोंदवण्यासाठी म्हणजे हजेरी घेण्यासाठी. तर ते कोणत्या राज्याचे विधिमंडळ आहे, तर हे आहे आंध्र प्रदेश या राज्याचे विधिमंडळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे AIचा वापर आमदारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी करणारे पहिलेच असेंब्ली ही आंध्र प्रदेश या राज्याची ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 51, अलीकडील रेडिओ कार्बन डेटिंगनुसार कोणत्या पुरातत्व स्थळावरील निष्कर्षांमुळे सिंधू संस्कृती ही सुमारे 8,000 वर्षे जुनी असू शकते असे सूचित होते. तर हरियाणामधील भिराणा येथे नुकतेच एक रेडिओ कार्बन डेटिंग करण्यात आले आणि त्याच्यावरून असं समजलं की हे जे भिराणा स्थळ आहे ते 8,000 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीचं हे स्थळ असल्यामुळे सिंधू संस्कृती देखील 8,000 वर्ष पूर्ण जुनी असू शकते असे याच्यावरून सूचित होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52, ईशान्य भारतातील पहिले आपत्कालीन लँडिंग सुविधा केंद्राचे मोरान येथे उद्घाटन करण्यात आले. ते कोणत्या राज्यात आहे, तर विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करणारी सुविधा ज्याला ELF म्हटलं जातं अशा प्रकारची ईशान्य भारतातील पहिलीच सुविधा आसाम राज्यातील मोरान येथे उद्घाटित करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला याचे उद्घाटन कोणी केले असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर भारताचे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केले. त्यामुळे याचे उद्घाटन कोणी केले ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एकदा एका परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला की ही जी लँडिंग सुविधा होती त्याची लांबी किती आहे, तर याची लांबी होती 4.2 किलोमीटर लांब ही एअर स्ट्रीप होती. त्यामुळे याची लांबी देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53, भारत बोधन AI कॉन्क्लेव्ह 2026 कोठे आयोजित करण्यात आला. तर हा जो भारत बोधन AI कॉन्क्लेव्ह 2026 होता तो आयोजित केलेला दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. हा कॉन्क्लेव्ह कशासाठी आयोजित केलेला, तर याच्यामध्ये जी भारताची शिक्षण व्यवस्था आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे, याच्यामध्ये AI या टेक्नॉलॉजीला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कसे सामावून घेता येईल याच्याविषयी चर्चा करण्यासाठी किंवा डिस्कशन करण्यासाठी ही कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलेली. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी भारतासाठी मेबलिन न्यूयॉर्कचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे. तर मेबलिन न्यूयॉर्क हा एक ब्रँड आहे आणि याचा ब्रँड ॲम्बॅसेडर फॉर इंडिया म्हणजे भारतासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर ठरलेला आहे कियारा आडवाणी ही बॉलिवूड अभिनेत्री. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, दिल्ली खेल महाकुंभ 2026चे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत. तर ही एक स्पर्धा नवीन सुरू होत आहे दिल्ली खेल महाकुंभ 2026 आणि याची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेले आहे शिखर धवन यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1
याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. अलीकडे प्रकाशित झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा देखील एक इंडेक्स नुकताच प्रकाशित झालेला आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026, आणि याच्यानुसार भारताचा क्रमांक आहे 75वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. मग याच इंडेक्सनुसार पहिला क्रमांक किंवा टॉपची कंट्री कोणती आहे? तर ते आहे सिंगापूर. त्यामुळे टॉपची कंट्री देखील लक्षात ठेवा की सर्वात स्ट्रॉंग पासपोर्ट कोणाचा आहे जगात? तर तो आहे सिंगापूरचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 75. फिडे फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? तर ही जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे मॅग्नस कार्लसन याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही जी फिडे फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 आयोजित करण्यात आलेली त्याचे ठिकाण कोणते? तर ही आयोजित केलेली जर्मनी या देशामध्ये. त्यामुळे ठिकाण किंवा हा देश लक्षात ठेवा. ज्याचे आयोजन कोठे झाले असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 58. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये रशीद खान हा ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान कोणत्या ऐतिहासिक टप्प्यापर्यंत पोहोचणारा पहिला गोलंदाज बनला? तर रशीद खानने T20च्या इतिहासात पुरुषांच्या की कोणता पराक्रम किंवा ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे? तर नुकताच जो ICCचा T20 वर्ल्ड कप सुरू आहे पुरुषांचा 2026चा, तर याच्या दरम्यान त्याने 700वी विकेट घेऊन 700 विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ह्या 700 विकेट त्यांनी T20 क्रिकेटमध्येच घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 59. भारतामध्ये सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? अशा प्रकारे कॉम्प्रेहेन्सिव्ह अर्बन पॉलिसी स्वीकारणारे भारतातील पहिलेच राज्य ठरलेले आहे केरळ राज्य हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ही जी पॉलिसी किंवा धोरण आहे ते धोरण पुढच्या 25 वर्षांसाठी राबवले जाणार आहे किंवा याचे नियोजन जे केलेले आहे ते 25 वर्षांसाठी पुढच्या करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 60. अलीकडे भारताच्या विकास आणि कल्याणात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी भव्य भारत भूषण पुरस्कार कोणी सुरू केला? तर हा एक नवीन पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे, भव्य भारत भूषण पुरस्कार, आणि हा सुरू केलेला आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हा पुरस्कार कशासाठी दिला जाईल? तर जे व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींचे योगदान भारताच्या विकासामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये आणि कल्याणामध्ये असेल त्या लोकांनाच हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 61. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाचे नाव घोषित केले गेले? तर BBC तर्फे देण्यात येणारा इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा अवॉर्ड मिळालेला आहे स्मृती मंधाना यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर दिव्या देशमुख यांना देखील BBCचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 62. नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया AI समिटमध्ये साही आणि बोध हे 2 राष्ट्रीय उपक्रम कोणी लॉन्च केले? तर हे उपक्रम लॉन्च केलेले आहेत भारताचे आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हे जे सही आणि बोध हे जे 2 उपक्रम आहे ते कशाशी संबंधित आहेत? तर हे संबंधित आहेत आरोग्य व्यवस्थेशी किंवा हेल्थ केअरशी, असं लक्षात ठेवा. जरी प्रश्न विचारलाच हे कशाशी संबंधित आहेत तर हे आहेत हेल्थ केअर, आरोग्य व्यवस्थेशी संबंधित असलेले 2 उपक्रम आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 63. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये जेंडर बजेटसाठी
किती तरतूद केलेली आहे? तर एकूण अर्थसंकल्पाच्या जवळपास 9.37% रक्कम एवढी 2026च्या जेंडर बजेटसाठी अलोकेट करण्यात आलेली आहे. मग ती रक्कम किती होते? तर ती रक्कम होते 5.01 लाख कोटी, म्हणजे 5 लाख कोटी एवढी रक्कम जेंडर बजेटसाठी अलोकेट केलेली आहे आणि ती होते एकूण अर्थसंकल्पाच्या 9.37% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64. 62व्या म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्स 2026 दरम्यान भेटलेल्या G4 समूहात खालीलपैकी कोणते देश समाविष्ट आहेत? हा जो G4 समूह आहे याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या 4 देशांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो G4 समूह प्रामुख्याने कशासाठी आहे? तर जी युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल आहे याच्यामध्ये जे स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य आहेत याचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी हा G4 सदस्य मागणी करत आहे. मग ह्या G4मध्ये भारतातर्फे कोणी सहभाग घेतला होता? तर भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी मग या G4 गटांची जी बैठक होती त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 65. भारताने जागतिक भूक निर्मूलनास मदत करण्यासाठी तांदूळ पुरवठ्याचा 5 वर्षांचा करार कोणत्या संस्थेसोबत केला? तर ग्लोबल हंगर कमी करण्यासाठी मदत म्हणून भारताने 5 वर्ष तांदूळ पुरवठ्याचा एक करार केलेला आहे आणि तो करार वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या संस्थेसोबत केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. भारताची जी संस्था आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI आपण ज्याला म्हणतो, त्या संस्थेने वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या संस्थेसोबत हा करार केलेला आहे. तर अशा रीतीने आपण फेब्रुवारी 2026 या महिन्यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न घेतलेले आहेत. परीक्षेमध्ये जर फेब्रुवारीवरती प्रश्न विचारलाच तर शक्यतो याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. ज्यांनी अजूनही आपला चालू घडामोडींचा PDF कोर्स परचेस केलेला नाही आहे त्यांनी तो नक्की घ्या. परीक्षेसाठी एक मार्क महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये PDF असे टाईप करा. तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनेलला अवेलेबल करून दिली जाईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.